घेता नाम विठोबाचे, घेता नाम विठोबाचे, पर्वत गळते पापाचे, पर्वत गळते पापाचे, पर्वत गळते पापाचे. कितीही पर्वतासारखं पाप असू द्या, त्या ठिकाणी त्या नामचिंतनाने त्या ठिकाणी गेल्याशिवाय राहत नाही. त्या नामाने तरवून जातो जीव. तरले तरती हा भरवसा नामधारकाचा कसा, किंवा तृणाग्नी वेळे समरस झाले त्या ठिकाणी ऐका. म्हणून अंतकाळाच्या वेळेला नाम आलं पाहिजे. अंतकाळी ज्याच्या नाम आले मुखा, तुका म्हणे सुखा पार नाही. अशा पद्धतीने त्या ठिकाणी नामचिंतन त्या ठिकाणी तुम्ही आम्ही केलं पाहिजे. ज्याचे मुखी राम नाम, तो नरधन्य तिन्ही लोकी, तो नरधन्य तिन्ही लोकी. राम नाम ज्याचे मुखी राम नाम, ज्याचे मुखी राम. ज्याच्या मुखामध्ये नामचिंतन आहे त्यावेळेस यमाला सुद्धा सांगून ठेवलेलं आहे. यम धर्म सांगे दुता, हा नाही येथे सत्ता, जेथे होई हरिकथा सदा घोषनामाचा. अशा पद्धतीने तुम्हाला तिथं सत्ता नाही. नका जाऊ त्या गावा नामधारकाच्या शिवा. लक्षात घ्या. म्हणून प्राण जाते वेळी म्हणे नारायण त्यासाठी विमान पाठविले. आज्या मेळ्याचा असा आख्यान आहे. ज्यावेळेस ऐका मरणाच्या वेळेला त्या ठिकाणी नारायण नारायणाचा उच्चार केला आणि त्यावेळेस विमान आलं. विष्णूच्या पार्षदाने त्या ठिकाणी ऐका विष्णूच्या दूताने विमानामध्ये बसवलं आणि आज्या मेळ्याचा काय झाला, उद्धार झाला. म्हणून आयुष्यामध्ये काहीही वाईट कर्म करू द्या, परंतु त्या ठिकाणी आता इथून पुढच्या आयुष्यामध्ये त्याला कळालं की नारायण नामाने उद्धार होतो. तरी पण जगद्गुरु तुकोबराय सांगतात की मागे गेले ते पाहू नका, पुढे जामीन आहे तुका. पुढचं आयुष्य त्या ठिकाणी ऐका. तुझा काळ पाहतोय घडोघडी काळ वाट याची पाहे, अजूनही किती आहे अवकाश. म्हणून त्या ठिकाणी काळ येण्याच्या अगोदर काय कर, काळ सारावा चिंतने एकांतवासी गंगा स्नाने. हा देवाच्या पूजने प्रदक्षिणा कशीचा काळ सार्थक केला जाणे. काळ सार्थक केला जाणे. धरिला मनी विठ्ठला, धरिला मनी विठ्ठला. काळ धन्य आहे ज्याच्या मुखामध्ये काय आहे, नामचिंतन आहे. मुखम पवित्र यदि राम नामम, हृदयम पवित्रम यदि ब्रह्म ज्ञानम, हस्तम पवित्रम यदि दान पुण्यम, पादम पवित्रम यदि तीर्थगमनम. पाय पवित्र होतात तीर्थयात्रेने, हात पवित्र होतात दानाने, मुख पवित्र होते नामचिंतनाने, हृदय पवित्र होते त्या भगवान परमात्म्याचे गुणगान केल्याने. लक्षात ठेवा असा नामाचा काय आहे महिमा.